थेट जाऊया त्या कार्यक्रमात. तुला काहीतरी सांगायचं असेल. कधी कधी त्यांना शॉक बसतो माझा रिपोर्ट कार्ड बघून, पण नंतर ही गॉट यूज टू इट. अरे मला आठवतंय बाबाने ऑलवेज सांगितलं होतं की जे काही तुला आयुष्यात होतंय त्याच्यात यू हॅव टू मेक शुअर की तुझं कॉन्सन्ट्रेशन, फोकस, डेडिकेशन, डिसिप्लिन बरोबर असली पाहिजे आणि आय विल सपोर्ट यू वॉट. मला आठवतं की जेव्हा माझं क्रिकेट सुरू झालं आणि शाळेत मॅचेसमध्ये काही राऊंड्स पण केले, त्यानंतर इमिडिएटली घरात ॲटमॉस्फिअर असं होतं की सगळ्यांना माहिती होतं की इकडे प्रगती होते, तर ह्या इकडेच त्याने फोकस करायला हवं. मला इनफॅक्ट 10वीच्या एक्झामच्या आधी मला बाबांनी बाजूला घेतलं आणि बोलले की बघ मला माहिती आहे की बाय देन मी रणजी ट्रॉफी खेळत होतो तिथे मुंबईला आणि जस्ट एक 15 दिवसाआधी सेमीफायनल खेळलो आम्ही मुंबई दिल्ली अगेन्स्ट, आणि त्यानंतर त्यांना एसएससीच्या एक्झामला फक्त 15 दिवस होते. बाबा बोलले की मला माहिती आहे एक्झॅक्टली मी तुझ्याकडनं काय तू टॉपआउट होय अजिबात एक्सपेक्ट करत नाही, पण तू जरी 36% जरी आणलेस तरी मी तुला घरातून बाहेर काढेल, मी तुझ्याकडनं फक्त 35 एक्सेप्ट करतो. कारण जे तू करतोयस शाळेत ते दुसरा कुठचाही मुलगा करत नाही. आय फुल्ली अंडरस्टँड की तुझं पॅशन क्रिकेट होतं, तू तिकडेच लक्ष ठेव, तिकडेच फोकस ठेव, पण इकडे फक्त माझ्यासाठी 35% आहे. क्रिकेटमध्ये 100% आणले हो त्याने, हे सगळ्यात महत्वाचं होतं. तशी तुला आठवत असेल की 14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी तू आला होता, ते बाबा आले होते आणि सुधीर जोशी हा विनोदी नट, चांगला नट होता, महान नट, तो तेव्हा होता आणि त्यांनी तुझ्या बाबांना एक प्रश्न विचारला होता की सचिनच्या गालावर कधी तुम्हाला स्क्वेअर कट मारावीशी वाटली का? आणि मी असं ऐकलंय की लहानपणी तू व्यवस्थित होता. तू मला वाटतं वडील समोर आले की त्याला स्क्वेअर कट मारायला बॉल मिळेल असा चेंडू टाकायचाच नाही. मी भरपूर मस्ती करायचो. आय थिंक मस्ती एवढी करायचो की रोज रात्री मी झोपलो असताना बाबा परत आले की माझी बॉडी फुल चेक करायची आणि कुठे जरी हात लागला मी उठलो की त्यांना कळायचं की कुठे लागलेलं आहे त्याला आज काही. मग तिथे एक ट्रीटमेंट सुरू होती, काय औषध असायला पाहिजे ते, कारण मी कधीच सांगायचो नाही की मला लागलंय म्हणून. तर आणि ज्यावेळेला मी वाढत होतो त्यावेळेला ऑब्व्हियसली माझ्यासमोर गावस्कर बसलेत, वाडेकर बसलेत, दोघेही. बाबाने मेबी त्यांची बॅटिंग जास्त बघितली, सरळ बॅटिंग खेळलं, त्यामुळे तरी अर्ध्या हाताचे आत्ता सुरू झालं, 2020 आत्ता सुरू झालं. पण बाबा त्यांचा स्वभाव असा होता की कधी माझ्यावरती चिडले नाही. आय एम शुअर मी भरपूर वेळा चान्स केलं असणार, भरपूर हा पोलीस टाकले असणार, पण बाबाने करून काही गरज नाही. आणि ते आजही माझ्या लक्षात आहे की बाबाने कधीच आयुष्यात माझ्यावरती हात नाही. तर आता तू जे बोलला तेव्हा मला आठवत की एका समारंभात तू असं म्हणाल होतं की तू खूप थकून यायचं जेव्हा काका काकींकडे राहायचं आणि तू झोपलेला असायचं, काकू तुला उठवायची आणि घास भरवायची, तू झोपेत असायचा ना, तोंडाला घास दिल्यानंतर तू असा जागा व्हायचा. तुला सांगू की आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे आपली मिडल क्लास फॅमिलीमध्ये असं प्रेम फार नक्कीच दाखवलं जातं. आई आपल्या मुलाला प्रेम दाखवते, कारण काका काकी आत्या ह्या सगळ्या मंडळींकडून जे प्रेम येतं ना ते प्रेम अफाट असतं. त्याबद्दल काही सांगू शकते? काही तो व्हेरी टचिंग आहे, तुमचं सांगितलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी आलं यावेळी. मला आठवलं मी 8वीत असताना हे डिसिजन घेतलं की आता पुढची 3 वर्ष मी काका काकांबरोबर शिवाजी पार्क राहायला हवं, कारण बँकग्राऊंड 2 बसेस करायला लागायचे, शारदाश्रमला जायचे. तर ॲक्च्युली तसं दांडी पार्टीचं जास्त इझी झालं असतं, पण तो ऑप्शन नव्हता माझ्याकडे. पण 2 बसेस पकडून नाही सकाळी, त्यामुळे मी शिवाजी पार्कला काका काकूंकडे राहिलो आणि तिकडनं बाजूलाच ग्राउंड आचरेकर सर तिकडे आम्हाला कोचिंग करायचे, तर एकदम कन्व्हिनियंट होतं सगळं. पण हे सगळं अख्खा दिवसात धावपळ एवढी व्हायची, तर प्रॅक्टिस झाल्यानंतर थकलेलो असायचो. कधी कधी तर सकाळी प्रॅक्टिस व्हायची, ऑफ डेजना प्रॅक्टिस होती सकाळी, मग मी मॅच खेळायचो आणि संध्याकाळी परत प्रॅक्टिस होते. त्यानंतर सर म्हणायचे तुझ्या सकाळपासून जे आपल्या नॉर्मल स्टँडर्ड जे राऊंड मारायचे असतात शिवाय तर तू मारल्या नाहीस,
पण मला वाटतं तो सरांचा प्लॅन असायचा की हा थकला असताना वेळेला 2 राऊंड मारायला हवायचा. तर ते असल्यामुळे मला एनर्जी अजिबात राहायची ना. संध्याकाळी घरी आलो की मी जेमतेम माझं किट वगैरे बाजूला ठेवायचो आणि लिटरली झोपायला जायचो. आणि त्यावेळेला एवढी एनर्जी नसल्यामुळे मी जेवायला पण कधी कधी विसरायचो. त्यावेळेला काका काकूंनी मला मुलासारखं वाढवलं आणि जे त्याने माझ्यासाठी केले ते मी कधीच आयुष्यात विसरू नाही शकणार. इनफॅक्ट भरपूर वेळा काकू मला झोपेत जेवण बनवायची आणि तसाच झोपायचो. आणि नंतर